आता लेक्चर आहे 1 ते 100 अंकांवरील प्रश्न. आता 1 ते 100 अंकांवरील प्रश्न तुम्हाला सर काय उजळणी शिकवतोय का? तर 100% असं मनात प्रश्न येऊ शकतो तुमच्या. पण 1 ते 100 अंकांवरील हा जो टॉपिक आहे हा महत्त्वाचा किती आहे हे तुमच्या लक्षात येईल ते प्रश्न पाहिल्यानंतर. आता पहा या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन काय दिलाय पहा 1 ते 1000 पर्यंतच्या संख्यांमध्ये 5 हा अंक किती वेळा येतो? UPSC CSAT मध्ये 2019 ला विचारला गेलेला प्रश्न. म्हणजे दिसायला सोपं आहे 1 ते 100 अंकांवरील प्रश्न किंवा 1 ते 1000 अंकांवरील प्रश्न. पण पहा UPSC CSAT ला विचारला गेलेला प्रश्न आहे. त्यानंतर तुम्ही जर सेकंड क्वेश्चन पाहिला तर पहा 1 ते 100 मध्ये 5 हा अंक किती वेळा येतो? बऱ्याच वेळा आपलं दुर्लक्ष होतं ह्या गोष्टीकडे. ओके. पोलीस भरती 2017 ला विचारला गेलेला प्रश्न आहे. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर UPSC पासून पोलीस भरतीपर्यंत सगळ्या एक्झाम मध्ये हे प्रश्न विचारले जातात. ओके ठीक आहे. तर आता ह्या प्रश्नाच्या उत्तरांकडे आपण नंतर येणार आहे. आधी कन्सेप्ट क्लिअर करणार आहे. आपला टॉपिक आहे 1 ते 100 अंकांवरील प्रश्न. म्हणजे आता जरी 1000 असले किंवा काही असलं तरी तुम्हाला टाईप वेगवेगळा येईल, पण तुम्हाला सगळ्यात बेसिक आहे तर काय माहित पाहिजे 1 ते 100 अंकांवरील प्रश्न नक्की कसे. ओके ठीक आहे. त्यानंतर कन्सेप्ट पहा. फर्स्ट या ठिकाणी तुम्हाला उजळणी दिसते. उजळणी म्हणतो आपण त्याला 1 ते 100 आकडे. ठीक आहे. आता या आकड्यांमध्ये आपल्याला पाहायचंय का 0 किती वेळा येतो, 1 किती वेळा येतो, 2 किती वेळा, असे अंक किती वेळा येतात. 1 ते 100 पर्यंत कळले तर तुम्हाला 1 ते 1000 पर्यंत कळणार आहे, सगळेच अंक कळणार. ओके. तर सुरुवात करूया आपण. आता इथे जर तुम्ही पाहिलं सुरुवातीचा सगळ्यात महत्त्वाचा अंक कोणता, ज्याची सुरुवात होते 1 पासून. ओके ठीक आहे. आता पहा 1 किती वेळा आलाय, मोजा सांगा चला. या ठिकाणी 1 किती वेळा आला आहे असं तुम्हाला दिसतंय. या ठिकाणी पाहूया आपण 1 2 3 इथं 1 2 वेळा आला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. त्यानंतर 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20 किती वेळा आला? 20 असं तुम्हाला वाटेल, पण नाही 21 वेळा. का? इथं पण एक आहे ना. पहा म्हणजे 1 किती वेळा आलाय? 21. आलं लक्षात? ओके ठीक आहे. त्यानंतर 2 पाहूया आपण. ओके 2 1 लाईन कोणती मोजायची या टाईपची, नंतर इकडे येऊ. ओके 2 सॉरी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. म्हणजे 2 किती वेळा आलेला आहे? 20 वेळा. हे माहिती मला, पण तुम्हाला सांगतोय या टाईपनी मोजून, कारण तुम्ही कसं मोजायचे कोणता अंक किती वेळा येतो हे तुमच्या पण लक्षात यावं म्हणून. ओके. त्यानंतर जर तुम्ही 3 पाहिलं, त्यानंतर तुम्ही 3 पाहिला, 4 पाहिला, 5 पाहिला, 6 7 आणि मोजून पाहिजे हे सगळे अंक जर तुम्ही पाहिले तर हे सगळे अंक कुठपर्यंत 9 पर्यंत हे सगळे अंक किती वेळा येतात? 20 वेळा येतात. तुम्ही कोणताही अंक घ्या मोजून पहा तो तुम्हाला 20 वेळा आलेला. मग यातला एक अंक आपला पाहायचा राहिला, कोणता अंक आठवतोय? 1 ते 9 अंक पाहिले आपण, पण एक अंक आपल्याला पाहायचा राहिला, तो अंक कोणता? 0. ओके ठीक आहे. मग हा 0 अंक किती वेळा येतो पाहूया आपण, मोजूया. 0 अंक सगळ्यात तुम्हाला कुठे दिसणार आहे? शेवटची लाईन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. म्हणजे 0 किती वेळा आलेला आहे? 11 वेळा आलेला आहे. म्हणजे पहा आपण हे जे सगळं पाहिलं हे 1 पासून कुठपर्यंत पाहतोय? 100 पर्यंत. म्हणजे 1 पासून 100 पर्यंत 0 किती वेळा येतो? 11 वेळा येतो. 1 किती वेळा येतो? 21 वेळा. आणि उरलेले सगळे अंक किती वेळा येतात? 20 वेळा येतात. आले लक्षात? म्हणजे या इन्फॉर्मेशनवर जर तुम्ही याच्या मागचा प्रश्न जर पाहिला, पोलीस भरतीला विचारला गेलेला प्रश्न पहा 1 ते 100 मध्ये 5 अंक किती वेळा येतो? किती वेळा येतो? आताच आपण पाहिलं किती वेळा येतो? 20 वेळा. म्हणजे त्याचं हे आन्सर आहे. म्हणजे इथं आपण परत थोडक्यात रिपीट रिव्हिजन घेऊया. 0 अंक किती वेळा येतो सांगा? 11 वेळा. 1 किती वेळा येतो? 21 वेळा. आणि 2 पासून 2 ते 9 हे जे अंक आहेत हे सगळे किती वेळा येतात? 20 वेळा येतात. लक्षात ठेवा. म्हणजे डायरेक्ट इन्फॉर्मेशनवर विचारला गेलेला प्रश्न आहे. मग तिथं प्रश्न विचारला मग 1 ते 100 पर्यंत उजळणी लिहा आणि मग तिथं मोजा असं नका करू. हे लक्षात ठेवा. आणि 3च आकडे तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके ठीक आहे. मग याच्या आधीचा जो प्रश्न आहे काय 1 ते 1000 पर्यंत 5 हा अंक किती वेळा येतो? जर आता तुम्हाला कळलंय 1 ते 100 पर्यंत सांगा 1 ते 100 1 ते 100 5 किती वेळा आहे? 20 वेळा आहे. मग 1 ते 1000 1000 आहे म्हणजे किती वेळा होणार याचे? याला किती गुणायचं? 10 नी. बरोबर आहे. मग किती होईल? 200 यायला पाहिजे. बरोबर ना? 1 ते 100 मध्ये 20 वेळा. तिथून पुढे परत 20. तिथून पुढे परत 20. बरोबर ना? असं करत करत 20 20 20 20 20 गुणिले 10 200. बरोबर. पण इथं तर दुसरा आकडा कोणताच दिसत नाही. मग असं कसं झालं? ओके ठीक आहे. मग आता ह्या प्रश्नाकडे आपण परत पुढची इन्फॉर्मेशन पाहिल्यानंतर लक्षात आलं. दिसायला जरी पहा सोपा दिसत असला तरी तितका वाटतो तितका सोपा नाही. मग तुम्हाला तरी तर नक्की काय गडबड झाली कळलंय आम्हाला. म्हणजे पहा म्हणजे लक्षात येत नाही बऱ्याच वेळा तुम्हाला असं वाटत असेल. इथं 2 अंक किती वेळा येतो याच्यासाठी प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का?
201, 202, 203, 204, 205 तिथं 2 कंटिन्यू झालाय 1 ते 100 मध्ये. आलं का लक्षात? म्हणून इथं तुम्हाला 200 आकडा कुठेही पाहायला भेटत नाही. ठीक आहे, आपण येऊया त्या आकड्याकडे परत पाहूया. त्यानंतर म्हणजे इथं तुम्हाला डायरेक्ट इन्फॉर्मेशन विचारली गेलेली आहे. हा पण आकडा तुम्हाला 2 मिनिटाच्या आत 1 सेकंदाच्या आत क्वेश्चन आता जो आपण पाहिला हा पण तुम्हाला सॉल्व्ह करता येणार. मग आता जसं आपण पाहिलं काय 1 ते 100 मध्ये, तसं 1 ते 1000 मध्ये. मग 1 ते 1000 मध्ये हे पण आकडे तुम्ही लक्षात ठेवायचे. आता 1 ते 1000 मध्ये काय होतं, 0 किती वेळा येतो, 1 किती वेळा येतो आणि 2 ते 9 हे अंक किती वेळा येतात 1 ते 1000 मध्ये. 0 अंक जर तुम्ही मोजून पाहिलं तर तो तुम्हाला 192 वेळा दिसेल. किती वेळा दिसेल? 192. 1 अंक हा तुम्हाला 301 वेळा दिसेल. किती वेळा? 301. आणि 2 ते 9 2 2 3 4 हे जे अंक आहेत हे तुम्हाला 300 वेळा आलेले दिसतील. किती वेळा आलेले दिसतील? 300. पहा तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तुम्हाला इथं. काय होता पहिला प्रश्न? 1 ते 1000 मध्ये काय होता? 1 ते 1000 मध्ये बरोबर ना? 1 ते 1000 मध्ये 5 अंक किती वेळा येतो? किती वेळा येतो? 300 वेळा येतो. का? कारण प्रत्येक अंक पहा तसं 3चं म्हटलं तर 301, 302, 300 मग तिथं 3 कंटिन्यू झालं. हा 399 पर्यंत कंटिन्यू होणार. लक्षात आलं? म्हणजे असे हे अंक आहेत. म्हणजे युपीएससी किंवा पोलीस भरती किंवा राज्यसेवा तुम्ही आता पुढे जाऊन आपण प्रश्न पाहणार आहे सगळ्याच एक्झामचे. म्हणजे प्रत्येक एक्झामचे मी क्वेश्चन घेतलेले त्यामध्ये. म्हणजे क्वेश्चन लक्षात घ्या, थीम त्याची नीट समजून घ्या. 1 ते 100 पर्यंत 0 किती वेळा, 1 किती वेळा आणि 2 ते 9 अंक किती वेळा. त्यानंतर अजून काय 1 ते 1000 मध्ये काय सांगा, एकदा थोडक्यात रिपीट करा. 1 ते 1000 मध्ये 0 किती वेळा येतो? 192. त्यानंतर 1 301 आणि 2 300. ओके ठीक आहे. त्यानंतर पाहणार आहे आपण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. एक्स्ट्रा कोणती इन्फॉर्मेशन जी आता आपल्याला थोडीशी लक्षात ठेवायची, जास्त नाहीये. तर पहा 1 ते 9 हे जे सगळे अंक आहेत हे किती अंकी अंक आहेत? 1 अंकी. बरोबर आहे. हे सगळे किती आहेत? 1 अंकी. हे अंक किती आहेत? 9. 10 ते 99 हे सगळे किती अंक आहेत? 2 अंकी आहेत. हे टोटल अंक संख्या किती आहेत? म्हणजे 1 ते 9 ह्या संख्या किती आहेत? 9 आहेत. मग 10 पासून 99 पर्यंत किती संख्या आहेत? टोटल संख्या किती आहेत? 90 संख्या आहेत. 90 संख्या आहेत. अंक नाही मोजत आपण त्यातले. संख्या किती आहेत ह्या? 90 संख्या. तसंच जर तुम्ही 100 पासून 3 अंकी पाहतोय आपण आता 999. आता इथं किती संख्या येत आहेत? ह्या सगळ्या संख्या कोणत्या आहेत? 3 अंकी संख्या आहेत. ओके, ह्या संख्या किती आहेत? 900. आता मला वाटतं तुम्हाला पुढचं सांगता येईल आता. ओके, काय 1000 पासून 9999 पर्यंत किती संख्या आहे? 4 अंकी. त्या 4 अंकी किती असणार आहेत? 9000 संख्या. म्हणजे 1 अंकी संख्या किती आहेत? 9. 2 अंकी 90. 3 अंकी 900. प्रत्येक वेळेस त्याच्यावरच प्रश्न विचारला जाईल असं नाही, असा सुद्धा विचारला जाऊ शकतो. म्हणजे ही इन्फॉर्मेशन या ठिकाणी महत्त्वाची. आता इथं तुम्हाला अजून एक कळलेलं आहे. सर्वात लहान 1 अंकी कोणती आहे? 1. आणि सर्वात मोठी 1 अंकी 9. सर्वात लहान 2 अंकी 10. सर्वात मोठी 2 अंकी, सर्वात लहान 3 अंकी, सर्वात मोठी 3 अंकी. 1 2 3 1 2. आले लक्षात? समजले? ही थोडीशी इन्फॉर्मेशन. त्यानंतर आपल्याला त्याच्या पुढची इन्फॉर्मेशन पाहिजे. का? आता हे कळलं आपल्याला का 0 किती वेळा येतो, 1 किती वेळा येतो, 2 ते 9 हे अंक किती वेळा येतात 1 ते 100 मध्ये. तसं जर तुम्ही पाहायला गेलं तर 1 पासून 99 पर्यंत टोटल अंक किती आहेत? अंक सगळे अंक मोजायचे आपल्याला. अंक म्हणजे लक्षात आलं तुम्हाला? 35 यातला 5 एक अंक आहे आणि 3 एक अंक आहे. ओके, असे टोटल अंक किती आहेत? तर ते अंक आहेत 189. मग हेच जर आपण पाहायचं ठरलं कशाचं? 1 ते 100. आता किती होतील सांगा बरं मला अंक? 1 ते 99 जर 189 आहेत तर 1 ते 100 अंक किती असणार आहेत? 192. 99 पर्यंत 189 आहेत ना. मग पुढची संख्या कोणती? फक्त 100. एकच अंक म्हणजे एक संख्या वाढली, त्यात किती अंक आहेत? 3. म्हणजे 1 ते 100 अंक किती आहेत? 192 अंक आहेत. मग तसंच जर तुम्ही पाहिलं गेलं पहा लक्षात 1 ते 999 इथं अंक किती आहेत? तुम्हाला सर हे काय चाललंय तुमचं? हे लक्षात तुमच्या राहावं म्हणून चाललंय. पहा काय केलं मी इथं फक्त इथं जर तुम्ही नीट पाहिलं आणि इथं जर तुम्ही नीट पाहिलं 1 पासून 999 पर्यंत अंक किती आहेत? 2889. बरोबर आहे. म्हणजे जर तुम्ही परत पाहायला गेलात काय 1 ते 1000 हे अंक किती पडतील? 2892 का 93? 93. का? 4 अंक आहेत ना आता हे. वाढले किती?
इथं 3 वाढले, तसे इथं किती वाढले? 4. मग हे तुम्हाला लक्षात ठेवणं का सोपं आहे? जर तुम्ही इथं पाहिलं तर पहा 99 ला किती आहेत? 189. 999 ला किती आहेत? 89 आकडा फिक्स आहे. ओके, इथं एक्स्ट्रा 9 किती आहेत? 1. आपला 9 सोडून एक्स्ट्रा 9 किती आहेत? 1. इथं एक्स्ट्रा 9 किती आहेत? 2. 8 2दा लिहिलाय. 2 आहेत म्हणून 2 पुढं, 1 9 आहे म्हणून 1 8. असं थोडंसं गणित आपण लक्षात ठेवायचं आपल्या पद्धतीत. म्हणजे जर याच्या आधीचं जर तुम्ही पाहिलं तर 1 ते 9 किती अंक आहेत? 9 अंक आहेत. एक्स्ट्रा 9 होतं का इथं? मग 8 पण नाही वाढलं आणि काहीच नाही. एक्स्ट्रा 9 आला, 1 8 वाढून 1 वाढला. 1 8 एक्स्ट्रा आहे. बरोबर, इथं 2 8 एक्स्ट्रा आहे, कारण 2 9 एक्स्ट्रा आहे. असं लक्षात ठेवायचं, म्हणजे पुढे तुम्हाला सोपं जाईल की लक्षात ठेवायला. ही आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहिजे होती. मग आता आपण प्रश्न पाहणार आहे. आता सगळे क्वेश्चन तुम्हाला ही जर थीम किंवा हे जर सगळं तुमचं तोंडपाठ असेल तर तुम्हाला हे क्वेश्चन लगेच सॉल्व्ह करता येणार आहे. 1 ते 100 मध्ये 1 व 2 हे अंक अनुक्रमे किती वेळा आहे सांगा? सोपा प्रश्न आहे. किती वेळा येतो सांगा? एक अंक किती वेळा येतो? 21. बरोबर ना? कुठे दिसतोय का अजून? म्हणजे ऑप्शन संपला, दुसरं बघायची पण गरज नाही. बरोबर आहे. 2 अंक किती वेळा असणार तिथं? 20 वेळा. पहा किती सोपं क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे पहा, त्याच्या नेक्स्ट 10 ते 99 पर्यंत संख्यांमध्ये 9 अंक किती वेळा येतो? 10 ते 99. आता पहा 1 पासून 100 पर्यंत 9 किती वेळा येतो? 20 वेळा. पण त्यांनी सांगितलंय 1 पासून नका घेऊ, 10 पासून घ्या. मग 1 ते 9 किती वेळा आलाय? एकदा. 1 ते 9, 1 ते 10 मध्ये 9 किती वेळा आहे? एकदा. ते म्हणतात 10 पासून घ्या. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 10 पासून घ्या म्हणतात. म्हणजे हा एक अंक तिथून काय होणार आहे? मायनस. म्हणजे टोटल अंक किती होणार आहे? किती वेळा येणार आहे? 19 वेळा. कारण तसं पाहायला गेलं तर तो किती वेळा यायला पाहिजे होता? 20 वेळा यायला पाहिजे होता. बरोबर? म्हणजे असे वेगळे थोडे प्रश्न करून टाकतात. आता इथं जर पाहिलं तर पहा, एसटीआय सेल टॅक्स इन्स्पेक्टर मुख्य परीक्षा 2013 ला विचारला गेलेला प्रश्न आहे. काय? शून्य प्रारंभिक संख्या 200 संख्यांचे 1 2 3 ते 200 एकदा लेखन करण्यासाठी संगणकावरील संख्यांची बटणे किती वेळा दाबावी लागतील? प्रश्न एकदम सिंपल आहे, पण थोडासा फिरून विचारलाय. काय विचारलाय पहा, 200 पर्यंत तुम्हाला 1 पासून 200 पर्यंत काय लिहायचे? आकडे टाईप करायचे. मग तुम्हाला बटन किती वेळा दाबावे लागतील? बरोबर आहे. मग याच्यासाठी आपण पाहिलेली इन्फॉर्मेशन, कोणती इन्फॉर्मेशन पाहिली होती आपण? पहा, म्हणून तुम्हाला थोडीशी दिलेली एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. काय? 1 पासून 99 पर्यंत किती अंक आहेत? 189. म्हणजे 1 पासून 100 पर्यंत अंक किती आहेत? 192. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना 192 अंक आहेत. म्हणजे तुम्हाला किती वेळा क्लिक करावं लागणार आहे? 192 वेळा. म्हणजे हा आकडा तुमच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. 1 पासून 100 पर्यंत जर मला अंक लिहायचे असेल तर मला किती वेळा अंक लिहावे लागणार आहेत? 192 वेळा. बरोबर? ठीक आहे. मग आता जर तुम्ही हा प्रश्न झाला पहा, एक पासून कुठपर्यंत लिहिलं आपण? 100 पर्यंत किती वेळा दाबावी लागणार आहेत? 192 वेळा तुम्ही बटन दाबली. बरोबर? त्यानंतर आता 200 पासून कुठपर्यंत जायचंय? सॉरी 100 पासून 100 पर्यंत झालं. सॉरी 101 पासून. आता 101 पासून तर कुठपर्यंत जायचंय तुम्हाला? त्यांनी विचारलं नाही 1 किती वेळा 2 किती वेळा. बटन तुम्हाला प्रेस किती वेळा करावी लागणार? 101 पासून 200 पर्यंत किती वेळा बटन प्रेस करावी लागणार आहे तुम्हाला? 300. तुम्हाला कसं काय? सिंपल आहे ना. किती अंकी संख्या आहे? 101 पासून 200 पर्यंत सगळ्या संख्या किती आहेत? 3 अंकी. म्हणजे मला 201 लिहायचंय तर बटन किती वेळा दाबायची मला? 3 वेळा. प्रत्येक बटन म्हणजे प्रत्येक अंक मला किती वेळा लिहायचा आहे? 3. असे किती अंक आहेत ते टोटल? 100. 100 गुणिले 3. कारण प्रत्येक अंक लिहिताना मला 3 वेळा क्लिक करायचंय. 1 2 3 एक अंक लिहिलं. 1 2 3 असं मला 100 वेळा करायचंय. बरोबर आहे? म्हणजे हे सगळे किती अंकी आहेत? 3 अंकी. 3 अंकी संख्या किती आहेत? 100 म्हणून 300. म्हणजे टोटल किती झाले? 492. आहे का इथं? 492 ऑप्शन नंबर 2. मग त्यासाठी तुम्हाला पहिलं माहित पाहिजे का 1 ते 100 पर्यंत किती वेळा तुम्हाला प्रेस करायला लागेल. लक्षात आलं? ओके, म्हणजे पहा टॉपिकचं नाव काय आपल्या? 1 ते 100 पर्यंतच्या अंकांवरील प्रश्न. वाटतं ना किती सोपं वाटतंय? प्रश्न पहा. ओके, एसटीआय पूर्व परत 2015 ला 200 पासून 400 पर्यंत 4 हा अंक फक्त एकदाच येणाऱ्या संख्या किती? पहिली गोष्ट 1 ते 100 मध्ये 4 किती वेळा येतो रे? 20 वेळा येतो. आता इथं नवीन थोडेसे गोष्टी ऍड होणार आहेत, त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्यात आणि ह्या प्रॅक्टिस न्यायच्या आहेत. तुम्हाला याच्यावर अजून कमांड आणायची असेल तर तुम्हाला याच्यासारखे खूप सारे क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतील, तरच तुमची कमांड येणार आहे. ओके, एकदा लेक्चर पाहिलं, नोट्स लिहून काढले म्हणजे सगळं आलं असं होत नाही. ओके, ठीक आहे. मग सॉरी इथं 1 ते 100 पर्यंत 4 किती वेळा येतो? 20 वेळा येतो. आपल्याला त्यांनी 1 ते 100 मधलं नाही विचारलं, 200 पासून 400 पर्यंत. बरोबर आहे? आता पहा 200 पासून आपण पहिल्यांदा विचार करू 300 पर्यंत किती वेळा? 4 किती वेळा येणार? 20 वेळा.
4 किती वेळा आला? 20 वेळा 4 आला. पण संख्या किती आहे तिथं? 4 असणाऱ्या संख्या किती आहेत? अंक किती वेळा झालाय तो? अंक 20 वेळा आलाय. त्या सगळ्या स्लॉटमध्ये अंक 20 वेळा आलाय, पण 4 असणाऱ्या नक्की संख्या किती आहेत? 19. आणि हा सगळ्यात मोठा आकडा आहे आणि हा महत्वाचा आकडा आहे. तुम्ही म्हणाल कसं काय सर, अंक जर 20 वेळा येतात तर संख्या पण 20च पाहिजेत ना. 204, 214, बरोबर आहे. त्यानंतर 241, 242, 243, बरोबर ना. 4 येतोय ना. मग जर 20 वेळा आहे तर मग तुम्ही 19 संख्या का लिहिताय? 244. 244 4 किती वेळा आला? म्हणजे 244 मध्ये 4 किती वेळा येतोय? दोनदा. म्हणजे आपण तो दोनदा काउंट करतोय ना. म्हणजे लक्षात आलं का? 244 हा एकमेव असा आकडा आहे की जिथे 4 डबल काउंट होतो. म्हणजे 4 20 वेळा जरी येत असला तरी टोटल 20 संख्या नाही येत तिथं. अशा काय 204 किंवा 214 किंवा 241 ह्या संख्या आहेत ना. इथं 4 आहे, इथं 4 आहे, इथं 4 आहे. इथं 4 किती वेळा काउंट होतोय तुमच्याकडनं सांगा. म्हणजे तुम्ही काय म्हणताय पहा, 1 2 3 4, पण 4 किती वेळा आला इथं? 5 वेळा आहे. इथं किती वेळा आहे? ह्या जर संख्या पाहिल्या 4 किती वेळा दिसते तुम्हाला? 4 5 वेळा. इथं 5 संख्या आहेत का तिथं? नाही, तिथं 4च आहेत. कारण एकदा 4 काय होतं? डबल काउंट होतं. म्हणजे कोणतीही संख्या 20 वेळा येत असली तरी एकदा काय होते, ती संख्या काय होती? एकाच नंबर मध्ये डबल होती. म्हणजे 4 20 वेळा येत असला तरी संख्या 19 आहे. मग आता तुम्हीच पहा, त्यांनी विचारले 4 किती वेळा पाहिजे फक्त, त्या संख्या 18 आहेत. का? कारण टोटल 19 संख्या आहेत. त्यातली 244 संख्या आपल्याला काय करावी लागेल? कट करावी लागेल ना. ती नाही घ्यायची आपल्याला. 4 एकदाच पाहिजे. इथं डबल झालेली आहे, बरोबर आहे. म्हणजे 20 मधली ही संख्या, सॉरी 19 संख्या आहेत टोटल. त्या 19 संख्यांमधली एक संख्या गायब झाली. टोटल संख्या किती राहिल्या? 18 संख्या राहिल्या. ह्या 18 संख्या अशा आहेत जिथं 4 फक्त किती वेळा आलाय? एकदा चालू. मग तुम्ही सांगा हेच कुठं असणार आहे? 300 ते 400. इथं पण 344 हा आकडा काय होणार आहे? डबल. म्हणजे इथं पण 4 किती वेळा येणार आहे? 20 वेळा. तिथं पण 4 किती वेळा येणार आहे? 20 वेळा, बरोबर. पहा, तरी पण एक छोटी गोष्ट राहणार आहे, तरी ती सांगतो तुम्हाला. इथं पण 4 किती वेळा आला? 20 वेळा. टोटल संख्या किती होणार? 19. त्यातली एक संख्या आपल्याला काय करायची? मायनस. कारण 344 वेळा आपल्याला त्याच्यात घेऊन चालणार नाही. मग राहिलं किती? 18 संख्या. म्हणजे टोटल परत इथं संख्या किती आहेत? 18. म्हणजे टोटल 4 असणार आहे. 4 एकदाच आलाय. अशा संख्या किती आहेत सगळ्या? 18 दुने 36. 18 दुने 36. पण तुम्हाला पहा, याचं हे ऑप्शन नाहीये. असं का झालं? 400. इथं पण 4 एकदा आलाय ना. आपण 1 ते 100 मध्ये पकडतो. आपण 20 वेळा घेऊन चाललोय का नाही? म्हणजे 20 वेळा येतो 1 ते 100 पर्यंत ना. तिथे 100व्या आकड्यामध्ये 4 असतो का? नसतो. तिथं जर 100च्या आकड्यामध्ये पण 4 आला तर तो किती वेळा होणार? 21 वेळा होणार. म्हणजे खरं तर 300 ते 400 इथं 4 किती वेळा येतोय? 4 किती वेळा येतोय? खरं पाहायला गेले तर 20 वेळा. पण हा त्याच्यात ऍड केला तो किती झाला? 21 वेळा. लक्षात आलं? म्हणजे एक संख्या आपल्याला काय करावी लागणार? त्याच्यात वाढवावी लागणार आहे. म्हणून 18 दुने 36 दोघांची बेरीज आणि त्याच्यामध्ये आपण 1 मिळवला 37. म्हणजे 37 संख्या अशा आहेत का जिथं 4 किती वेळा आलाय? एकदा. हे गणित तुम्हाला एकदा पाहून नाही कळणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला वही पेन घेऊन बसावं लागणार आहे आणि सॉर्ट आउट करावं लागणार आहे. म्हणजे आतापर्यंत त्या 1 ते 100 पर्यंतच्या टेबलकडे उजळणीकडे आपण ह्या व्ह्यूने कधी पाहिलंच नव्हतं. आता पहा. ओके, ठीक आहे. आणि त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आपल्याला पाहिजे आहे. सोपा प्रश्न आहे. 99 पासून 1000 पर्यंत संख्यांमध्ये किती संख्या आहेत ज्यांच्यामध्ये एकक स्थानी 8 आहे? एकक स्थान. एकक स्थान माहिती आहे ना? हे एकक स्थान आहे. एकक आणि हे दशक आहे. एकक, दशक आणि हजार. त्यांचं असं म्हणणं आहे का इथं 8 पाहिजे, बरोबर ना. 1000 पर्यंत इथं काय? एकक, दशक, शतक आणि हजार. ओके, ही स्थान आहेत. तर त्यांचं म्हणणं आहे का हे जे तुमचं एकक स्थान आहे इथं 8 पाहिजे. अशा कुठून? 99 पासून. म्हणजे पहिल्या याच्यात. आता पहिली गोष्ट 1 ते 100 मध्ये 1 ते 100 मध्ये एकक स्थानी 8 आहे. अशा संख्या किती आहेत? 1 ते 100 मध्ये एकक स्थानी 8 आहेत. एकक स्थानी 8 आहेत म्हणजे कुठं 8 पाहिजे रे? पहा किती संख्या आहेत जिथं एकक स्थानी 8 आहे? 8 ला घेऊ शकता तुम्ही 0 8 किंवा 8. ओके, किती संख्या आहेत जिथं शेवटी 8 दिसतोय? 10. बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथं किती वेळा येतोय 8? देणं घेणं आहे का? आपल्याला फक्त इथं दशकला पण आलाय. दशकला 8 आलाय. ओके, 10 प्लेसला. पण आपल्याला काय देणं घेणं नाही. आपल्याला काय 8 ला एकक स्थानी आहे ना, बस संपला विषय. मग अशा संख्या किती आहेत? 10. इथं 8 आहे पण एकक स्थानी नाही ना. मग ही नाही. म्हणजे टोटल संख्या किती असणार आहे? 10च. मग 1 ते 100 पर्यंत 10. तिथून पुढे पण प्रत्येक स्लॉट मध्ये 200 पासून 300 पर्यंत एकक स्थानी असंच असणार ना. 10चा स्लॉट
10चा स्लॉट 10चा स्लॉट 10चा स्लॉट, म्हणजे प्रत्येक स्लॉटमध्ये किती आहेत 1 ते 100, त्यानंतर 200 1 ते 300, 300 1 ते 400, अशा प्रत्येक स्लॉटमध्ये एकक स्थानी 8 असणाऱ्या संख्या किती असणार? 10 10 10. असे किती ग्रुप होणार? 10 ग्रुप होणार. बरं, त्यातून ते काय म्हणतायत, त्यातून त्यांनी आपल्याला प्रश्न काय विचारलाय? त्यांनी काय विचारले? 99 पासून पुढं, म्हणजे याच्या आधीची संख्या आहे कोणती? 98. याच्यानंतर येतो 99 आणि नंतर कोण येतो? 100. म्हणजे 1 पासून 100 पर्यंत जर संख्या पाहिलं तर 8 किती वेळा आलाय? 10 वेळा आलाय. तो कट करा. टोटल ग्रुप किती होते? 10 ग्रुप होते. म्हणजे टोटल एकक स्थानी 8 किती वेळा होता? 100 वेळा होता. त्यातला एक ग्रुप बाहेर काढा. आता एकक स्थानी 8 किती वेळा राहिलाय? 90 वेळा. एकक स्थानी 8. आणि कुठे विचारला गेलाय पहा? UPSC साठी 2017चा क्वेश्चन. UPSC ला विचारला जाणारा प्रश्न. लक्षात आलं? ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही अंकांची गंमत होती, आपण ती पाहिली. पुन्हा एकदा लेक्चर पहा आणि ते व्यवस्थित छान नोट्स काढून घ्या. 0 किती वेळा, 1 किती वेळा, 2 ते 9 किती वेळा, 1 ते 100 मध्ये आणि 1 ते 1000 मध्ये. 1 किती वेळा, 0 किती वेळा आणि 2 ते 9 अंक किती वेळा. बस, बाकी मग तुम्ही थोडंसं डोकं लावून उरलेले प्रश्न ट्राय करू शकतो. ओके, ठीक आहे. अतिशय महत्त्वाचा, छोटासा वाटणारा पण अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक.